चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची घाटी अन कडुनिंबाचा तुरा. मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करूया पाडव्याचा सण. प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष, आपल्या जीवनात नांदावे सुख समाधान समृद्धी अन हर्ष. जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, हिंदू संस्कृतीचा, मराठी मनाचा, सण उत्साहाचा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष आनंद सुख समृद्धीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण लवकरच येत आहे. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य, झाल्या गेल्या जुन्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. जे काही घडलं आहे ते विसरा आणि एका नव्या दमाने, नव्या उमेदीने, अत्यंत चांगल्या वातावरणात सर्वांना सामोरे जा असे सांगणारा हा दिवस. या दिवशी महाराष्ट्रीय घरांमध्ये घरोघरी गुढी उभारली जाते. सर्व स्त्रिया वेगवेगळ्या साड्या नेसून या सणासाठी तयार होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये गुढी कशी उभारावी, तसेच गुढी उभारण्याचा मुहूर्त कोणता असणार आहे, गुढी उभारण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे, याचबरोबर हे साहित्य आरोग्यदृष्ट्या कसे महत्त्वाचे आहे, या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी नीता. तुमचं स्वागत आहे माय लाईफ व्लॉग्समध्ये. गुढीपाडव्याच्या साधारण 8 ते 10 दिवस अगोदर घरोघरी सर्व तयारीला सुरुवात होते. सर्व घरांची साफसफाई केली जाते. गुढीपाडव्याच्या 4 दिवस अगोदर गावाकडे घरातील पुरुष मंडळी शेतातून गुढीची काठी आणतात. गुढीची ही काठी बांबूची असते. शहरामध्ये या काठ्या चौकात, बाजारात 2 दिवस आधी विकायला येतात. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेपासून सर्वजण तयारीला लागतात. घरातील स्त्रिया पारंपरिक वेशात तयार होतात. घर तसेच अंगण साफ करून घेतात. घरात छान रांगोळी काढतात. प्रसन्न मनाने या दिवसाची सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून स्नान करावे आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारायची आहे. यावर्षी 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा आला आहे. यंदा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त 9 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6:39 ते 7:20 आहे. या दरम्यान शक्य झाले तर तुम्ही अवश्य गुढी उभारा आणि नाही जमले तर सकाळी 8:30 वाजेपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता. शक्यतो लवकरात लवकर गुढी उभारण्याचा प्रयत्न करा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. अंगाला सुगंधी तेल व उटणे लावून अभ्यंग स्नान करायचे आहे. दरवाजाला तोरण बांधायचे. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त दरवाजासमोर छान रांगोळी काढावी. उंबऱ्याला हळदीचे लेपन करावे. गुढी शक्यतो सूर्योदयानंतर 5 ते 10 मिनिटात त्याची पूजा करायची आहे. गुढी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवायची आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती गुढी उभारायची आहे. सर्वप्रथम आपण गुढीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य बघूयात. गुढीच्या पूजेसाठी हळदी कुंकू, त्याचबरोबर 1 पेलाभर स्वच्छ पाणी, 1 तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या, तुपाचा दिवा बनवून घ्यावा. अक्षता, बांबूला लावण्यासाठी थोडेसे चंदन, गुढीला बांधण्यासाठी दोरी, घंटी, लाल पिवळा धागा. आपण जी गुढीला साडी बांधणार आहोत त्या साडीला बांधण्यासाठी लाल पिवळा धागा, साखरेची घाटी, 1 नारळ, प्रसादासाठी कडुनिंबाची कोवळी पाने, गूळ, चण्याची भिजवलेली डाळ, मध, जिरे, हिंग इत्यादी वस्तूंचे एक मिश्रण बनवावे व ते मिश्रण नैवेद्यासाठी घ्यायचे आहे. तसेच हार, फुलं, विड्याची पाने, सुपारी, कामन, पळी, आंब्याचे 1 दाराला लावायला तोरण, ब्लाऊज किंवा साडी, लिंबाची 1 डहाळी, तसेच आंब्याची 1 डहाळी घ्यायची आहे. बांबूची 1 काठी पण घ्यायची आहे. आता बघूयात ही गुढी कशी उभारावी. गुढीपाडव्याच्या आधी 1 दिवस बांबू स्वच्छ धुवून तेल लावून घ्यायचं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी तेल आणि उटणं लावून अभ्यंग स्नान करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. घराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं आहे. सूर्योदयानंतर लगेच आपण गुढी उभारायची आहे. यावर्षी गुढीपाडव्याची प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024 रोजी रात्री
11:50 सुरू होणार आहे आणि 9 एप्रिल 2024 रोजी रात्री 8:30 समाप्त होणार आहे. यंदा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे 9 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6:39 ते 7:20 असणार आहे. ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहोत ती जागा झाडून स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे. गुढी ही नेहमी पाटावरती उभारली जाते. प्रथम पाटाभोवती छान रांगोळी काढून घ्यायची आहे. या दिवसामध्ये सर्वांच्या घरापुढे आपण चैत्रांगणाची रांगोळी काढत असतो. तर चैत्रांगणाची रांगोळी ही आपल्याला गुढीपाडव्याला नक्कीच काढायची आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा. त्यानंतर पाटावर स्वच्छ लाल कपडा अंतरावा. प्रथम दीप प्रज्वलन करून घ्यावे. त्यासाठी पाटावर थोड्या अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहून आणि एक तुपाचा दिवा ठेवायचा आहे. दीप प्रज्वलन करून झाल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून दिव्याची पूजा करून घ्यावी. त्यानंतर आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत. तर एका छोट्या तामणामध्ये एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून सुपारीची पूजा करायची आहे. तुमच्याकडे गणपती बाप्पांची छोटी मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीची पूजा करू शकता. प्रथम स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यावा. अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकता. अभिषेक झाल्यानंतर 2 विड्याची पाने घेऊन त्यावर थोड्या अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहून सुपारी आपल्याला त्यावर ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहायचे आहे. अशा प्रकारे धूप दीप दाखवून गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करायची आहे. हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा मंत्र जप केला तरी चालेल. त्यानंतर पाटावर अक्षताच्या सहाय्याने एक स्वस्तिक बनवायचे आहे. स्वस्तिक हे भगवान गणेशाचे स्थान. कोणत्याही कार्य आरंभी आपण गणेश पूजा करतो आणि त्याला विराजमान होण्यासाठी स्वस्तिक रेखाटतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवघरात रांगोळी स्वरूपात तसेच मुख्य प्रवेशद्वारावर गंधाच्या बोटाने आपण स्वस्तिक रेखाटून गणरायाच्या आशीर्वादाने नवीन वर्षाचा प्रारंभ करायचा आहे. त्यानंतर स्वस्तिकावर हळदी कुंकू वाहून फुलं वाहून घ्यावे. त्यानंतर आपण जो तांब्या घेतलेला आहे त्याच्यावर ओल्या कुंकवाच्या सहाय्याने आपल्याला स्वस्तिक बनवून घ्यावे. त्याचबरोबर कलशावर गंधाचे 5 पट्टे ओढायचे आहेत. स्वस्तिक हे अतिशय शुभ चिन्ह मानले जाते. त्यानंतर स्वस्तिकवर थोडीशी हळद पण लावावी. तसेच थोड्याशा अक्षता व्हाव्यात. अशा पद्धतीने कलश सजवून घ्यावा. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला बांबू घ्यायचा आहे. बांबूवर हळदी कुंकू लावून घ्यावे. त्याचबरोबर भस्मही या बांबूला लावून घ्यावे. तसेच आपण जी नवीन साडी घेतलेली आहे तिला पण हळदी कुंकू लावून बांबूला नेसवून घ्यावी. पूर्व परंपरागत गुढीची साडी ही जरीची किंवा काठपदराची नेसवण्यात येते. गुढीसाठी खणाची साडी, काठपदराची आणि जरीच्या पिवळ्या, भगव्या आणि हिरव्या अशा गडद रंगाची निवड करण्यात येते. असा रंग निवडण्यात येतो की जो आपल्या शरीरात शक्तीचा संचार करू शकतो. काळ्या रंगाची साडी गुढीला कधीही नेसवू नये. साडीच्या छान अशा निऱ्या करून घ्याव्या व ब्लाऊज पीसही साडीला जोडून घ्यावा. ब्लाऊज पीसासहित आपल्याला साडी दोऱ्याच्या सहाय्याने बांधून घ्यायची आहे. त्यानंतर आपण कडुनिंबाची एक डहाळी, आंब्याची एक डहाळी याच दोरीच्या सहाय्याने बांबूला बांधून घ्यायची आहे. बांबूच्या वरच्या बाजूला बांधून घ्यायचे. दिवसभर आपली गुढी बाहेर राहणार आहे आणि आपण जो कलश घेणार आहोत तो कलश बांबूवरती पालथा ठेवायचा आहे. त्यानंतर गुढीला हार घालून घ्यायचा आहे. तसेच साखरेची घाटी पण बांधून घ्यायची आहेत. त्यानंतर गुढी दिसेल अशा स्थितीत गुढी पाटावर दारासमोर उभी करायची आहे. पाटावर रांगोळी काढून घ्यावी. आराध्य दैवत गणपतीचे आवाहन करून गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप करून पूजेला सुरुवात करायची आहे. गुढीच्या काठीला
गंध, फुलं, अक्षता व्हायच्या आहेत. तुपाचा दिवा लावून घ्यावा. पुरणपोळी, श्रीखंड किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच कडुनिंबाची पाने, फुलं, गुळाचा जो प्रसाद बनवलेला आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी ग्रहण करायचं आहे. कडुनिंबामुळे आपले रक्त शुद्ध होते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, नैसर्गिक ताजेपणा आणते आणि त्वचेचे पोषण करते. त्यामुळे त्वचा निरोगी आणि चमक वाढते. गुढीला नमस्कार करून पंचांगाने सरस्वती पूजनही केले जाते. सरस्वती पूजन करून शालेय साहित्य, वह्या, पाटी सर्व पूजण्याची ही प्रथा आहे. तर आपण नेहमी वापरतो त्या सर्व वस्तूंची फुलं वाहून पूजा करायची आहे. गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील पहिला व मोठा सण असल्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुढी हे आनंदाचे प्रतीक असल्याने या दिवशी सर्वजण गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच या दिवसाला विजय दिवस असे म्हणतात, कारण की याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्या नगरीत प्रवेश केला होता आणि प्रजेने गुढी तोरणे उभारून त्यांचं स्वागत केलं होतं आणि आनंद साजरा केला होता. म्हणूनच हा विजय दिवस आहे, नवीन विचार करण्याचा आणि संकल्प करण्याचा. या दिवशी काय काय करावे? गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी सर्वजण काही महत्त्वाच्या कामांना सुरुवात करतात. या दिवशी सर्वत्र खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते. या दिवशी आपण नवीन वस्तू, नवीन जागा खरेदी करू शकता. बुकिंग म्हणजेच नोंदणी करू शकता. नवीन नोकरी किंवा व्यवसाय धंद्याला सुरुवात करू शकता. एखादा संकल्प असेल, संकल्प या दिवशी अवश्य करा, म्हणजे तो पूर्ण होईल. कारण गुढीपाडवा अत्यंत शुभ मानला जातो. सोनं, विद्युत उपकरणे देखील या दिवशी खरेदी केली जातात. काही गुंतवणूक असेल तर अवश्य करा, फायदेशीर ठरेल. मराठी नववर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या माय लाईफ व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा.